हॅलो. कुठलंही कॉन्व्हर्सेशन जे असतं त्यामध्ये आपण म्हणतो की 3 व्यक्ती सहभागी असतात. तर म्हणाला सर 3च व्यक्ती कशा सहभागी असू शकतील? एक माणूस भाषण करतोय आणि तो 100 लोकांशी, 200 लोकांशी, 1000 लोकांशी एका वेळी संवाद साधत असेल, तर तिथं 3च लोकं कशी? 3 लोकं कशी? तेच आपण पाहणार आहोत. आपण जनरलाइज करणार आहोत. 3 व्यक्ती कुठल्या असतात, 3 पर्सन्स कुठले असतात कॉन्व्हर्सेशनमध्ये. हजारो लोकांना सुद्धा आपण 3 मध्ये कसं बसवणार आहोत तेच पाहणार आहोत. आणि या व्हिडिओच्या शिवाय आपल्याला काळांच्या रचना, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, चेंज द व्हॉइस अशा प्रकारच्या पुढच्या ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्समध्ये, सेंटेन्स स्ट्रक्चर्समध्ये काहीही काम करता येणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्व्हर्सेशन्समध्ये 3 पर्सन्स कुठले असतात ते माहिती असणं अपेक्षित आहे. सो आपण टॉपिक पाहतो आहोत 3 पर्सन्स इन अ कॉन्व्हर्सेशन. बघा, 3 पर्सन्स कोण असतात? तर फर्स्ट पर्सन म्हणजे जो बोलत असतो त्याला आपण म्हणतो फर्स्ट पर्सन. आता तुमच्यासोबत या कॉन्व्हर्सेशन मध्ये कोण बोलतोय? तर मी बोलतोय. सो जो बोलतोय तो फर्स्ट पर्सन, म्हणजे इथं फर्स्ट पर्सन मी आहे. ओके. समजा तुम्ही उत्तर देत असाल आणि माझ्याशी संवाद साधत असता. सपोज आपण एका ऑफलाईन क्लासरूम मध्ये असतो, समोरासमोर गप्पा मारत असतो. मी प्रश्न विचारले असते, तुम्ही उत्तरं दिली असती. प्रश्न विचारताना फर्स्ट पर्सन कोण? मी. उत्तर देताना फर्स्ट पर्सन कोण? तुम्ही. सो हे लक्षात येते, कॉन्व्हर्सेशन मध्ये फर्स्ट पर्सन हा जो बोलतोय तो असतो. आणि तो फिक्स राहील का कॉन्व्हर्सेशन मध्ये? मग नाही. हा, भाषण एक सुरी एक तालात भाषण चाललेलं असेल, एकांगी भाषण चाललेलं असेल, तो बडबड 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 चालू आहे, पुढचा माणूस ऐकूनच नुसतं घेतोय, अशा वेळेस फर्स्ट पर्सन बदलेल का? नाही. पण जेव्हा गिव्ह अँड टेक होत असतं, एक बोलतोय, पुढचा ऐकतोय, पुन्हा पुढचा बोलतोय, मग एक ऐकतोय, पुन्हा तिसरा कोणतरी बोलतोय, असं जेव्हा कॉन्व्हर्सेशन हे खूप साऱ्या व्यक्तींमध्ये चालू असतं, खूप वेगवेगळे व्यक्ती जेव्हा बोलत असतात, तेव्हा जो बोलत असेल तो तेव्हा फर्स्ट पर्सन असेल. सो पर्सन्स हे फिक्स नाहीत, ही पहिली गोष्ट आपण समजून घ्यायची आहे. प्रत्येक वाक्यानुसार पर्सन बदलू शकतो. जो वाक्य जो व्यक्ती बोलत असेल त्या वाक्यात त्याला काय म्हणायचं? फर्स्ट पर्सन. सो ही पहिली गोष्ट. नंतर असतो तो सेकंड पर्सन. आता कोण आहे सेकंड पर्सन? तर जो ऐकतोय तो, असं बऱ्याचदा सांगितलं जातं. पण ऐकणारे खूप सारे लोक असतील, त्या सगळ्यांना सेकंड पर्सन म्हणता येत नाही. आता समजा ऑफलाईन क्लासरूम मध्ये आपण आहोत आणि मी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो आहे आणि शेजारी कोणीतरी येऊन एक पालक बसलेले आहेत आणि ते तुमच्यापैकी कोणाला तरी घ्यायला आलेले आहेत. आता ते आपला संवाद सगळं ऐकतायत, पण मी त्यांच्याशी बोलतोय का? त्यांना शिकवतोय का मी? नाही. मी कोणाला शिकवतोय? तुम्हाला. म्हणजे मी बोलतोय कोणाशी? तुमच्याशी. मग ज्याच्या सोबत बोललं जात आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? सेकंड पर्सन म्हणणार आहोत. सो डेफिनेशन आहे, ज्याच्या सोबत बोलले जाते तो सेकंड पर्सन. सो ही गोष्ट आपल्याला व्यवस्थित क्लिअर व्हायला हवी. म्हणजे आताच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मी बोलतोय म्हणून मी फर्स्ट पर्सन, मी तुमच्याशी बोलतोय म्हणून तुम्ही सेकंड पर्सन. ऑफलाईन मध्ये तुम्ही मला उत्तर दिलं असतं, बोललं कोण? तुम्ही. मग तुम्ही तेव्हा कोण? फर्स्ट पर्सन. कोणाशी बोलताय? माझ्याशी. मग तेव्हा मी कोण? सेकंड पर्सन. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संवादामध्ये असा फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन सातत्याने काय होत राहतो? बदलत राहतो. जो बोलतोय तो फर्स्ट पर्सन, ज्याच्या सोबत बोललं जातंय तो सेकंड पर्सन. क्लिअर आहे हे 2 मुद्दे? आता थर्ड पर्सन म्हणजे कोण हे नीट समजून घेऊयात. थर्ड पर्सन म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्याबद्दल बोलतोय, अशी व्यक्ती ज्याच्याबद्दल बोलतोय पण ती व्यक्ती संवादात नाही, पण ती व्यक्ती संवादात नाही. म्हणजे कोण? फॉर एक्झाम्पल आपल्या गप्पा चालू आहेत आणि मी म्हणालो की विराट इज अ व्हेरी गुड प्लेयर. आता ह्याच्यात बोलणारा कोण आहे? मी. म्हणजे मी कोण झालो? फर्स्ट पर्सन. कोणासोबत बोलतोय? तुमच्यासोबत. तुम्ही कोण झालात? सेकंड पर्सन. पण आपण दोघं बोलतोय कोणाबद्दल? विराट बद्दल. तो आहे का आपल्या संवादात? आता नाहीये.
तो संवादात नसल्यामुळं त्याला आपण काय म्हणणार आहोत, थर्ड पर्सन. लक्षात आलं? अजून एक उदाहरण घेऊयात. मराठीमध्ये पण याच्यासाठी एक मराठीमध्ये पण ह्याला समान पॅरलेल आहे बरं का. मराठीमध्ये तुम्ही प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी, सर्वनामे असं काहीतरी शिकलं असेल. ते हेच आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. सो तो संदर्भ आपल्याकडं हवाच. अजून एक उदाहरण घेऊया. मी असं म्हटलं की बराक ओबामा वॉज प्राईम मिनिस्टर ऑर प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. वॉज म्हणले पूर्वी होते. कोणाबद्दल बोलतोय आपण? बराक ओबामाबद्दल. ते आहेत का इथं आता? नाहीयेत, पण त्यांच्याबद्दल बोललं जातंय म्हणून त्यांना काय म्हणलं आपण, थर्ड पर्सन. पुन्हा फर्स्ट पर्सन कोण होतं? मी. कारण बोललंय कोण? मी बोललेलो आहे. ऐकले कोणासोबत बोललंय? तुमच्यासोबत बोललंय. सो तुम्ही कोण झालात? सेकंड पर्सन. आणि ज्याच्याबद्दल बोललंय पण संवादात नसेल तर तो कोण झाला? थर्ड पर्सन. अजून एक मजा, मी असं तुमच्याशीच बोलताना म्हणलं की यू आर गुड स्टुडंट. आता मी तुमच्याविषयी बोललो की ज्याबद्दल बोलतोय, मग तुम्हाला थर्ड पर्सन म्हणायचं का? विचार करा. नाही म्हणता येत. का? कारण पुढची एक अट आहे आपल्याकडं, ती व्यक्ती संवादात नसली पाहिजे. तुम्ही तर आहात की संवादात, तुमच्याशीच तर मी बोलतोय. त्यामुळे तुमच्याबद्दल बोलत असेल आणि तुम्ही संवादात असाल तर तुम्ही थर्ड पर्सन नाही. तुम्ही कोण झालात? ज्याच्यासोबत बोलले जाते तो सेकंड पर्सनच झालात. कळतंय? सो ज्याच्यासोबत बोललं जातंय तो सेकंड पर्सन, ज्याच्याबद्दल बोललं जातंय आणि जो संवादात नाही तो काय झालाय आपला थर्ड पर्सन. आय होप हे पहिलं तुम्हाला क्लिअर झालं असेल. हे नोट डाऊन करून घ्या, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून. आता पुढची गोष्ट आपल्याला आणखी पाहिजे. या फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन साठी जशी मराठीत सर्वनाम आहेत तशी इंग्लिशमध्ये काही प्रोनाउन्स आहेत जे आपल्याला सातत्यानं वापरायचे, जे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा शिकला. तुम्हाला हे चार्ट आठवत असतील. हा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा कुणीतरी तुम्हाला शिकवला असेल. इथे आपण शब्द लिहितो सिंग्युलर आणि हे आहे प्लुरल. नंतर हा असतो फर्स्ट पर्सन, हा सेकंड पर्सन आणि पुन्हा असतो एक थर्ड पर्सन. आता त्याच्यासाठी प्रोनाउन्स कुठली वापरले जातात? आपण प्रोनाउन्स बद्दल एक व्हिडिओ मी करणार आहे किंवा केलेला असेल. प्रोनाउन्स बद्दल मी एक व्हिडिओ केलेला आहे, तोही तुम्ही लिंकवर जाऊन पहा. प्रोनाउन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण नॉमिनेटिव्ह प्रोनाउन्स जे सातत्याने आपण वापरतो, उल्लेख करण्यासाठी वापरतो, त्या प्रोनाउन्स बद्दल बोलतो आहोत सध्या. इतर प्रोनाउन्स, इतर पर्सन्स, ह्या पर्सनसाठी इतर प्रोनाउन्सचं पण डिस्ट्रीब्युशन आपल्याला करता येतं, क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं. आता आपण इथं बघूयात मुख्य प्रोनाउन्स आपले नेहमी वापरले जाणार आहे. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय म्हणजे काय? तर फर्स्ट पर्सन म्हणजे कोण? जो बोलतोय तो स्वतःबद्दल, एकट्याबद्दल कोणतं प्रोनाउन वापरेल? तुम्ही स्वतःबद्दल बोलत असताना कोणतं प्रोनाउन वापरता? आय. म्हणून फर्स्ट पर्सन सिंग्युलर एकटा प्रोनाउन झालं आय. मी माझ्या टीम बद्दल, माझ्या गटाबद्दल बोलत असेल तर आमच्याबद्दल बोलत असताना मला जर म्हणायचं असेल की आम्ही शिक्षक आहोत तर मी काय प्रोनाउन वापरेन? स्वतःबद्दल, माझ्या स्वतःच्या ग्रुप बद्दल वी. फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा स्वतःच्या गटाबद्दल, अनेकांबद्दल जे प्रोनाउन वापरतो ते प्रोनाउन आहे वी. बघा, समजून घ्या हे. नंतर सेकंड पर्सन म्हणजे आता तुमच्याबद्दल बोलतोय मी. तुम्ही एकटे असाल, तुमच्या एकट्याबद्दल बोलत असेल आणि मला म्हणायचं असेल की तुम्ही चांगले विद्यार्थी आहात, तुम्ही काय प्रोनाउन वापरेल? यू आर गुड स्टुडंट. सो सेकंड पर्सन सिंग्युलर मध्ये यू. आता तुमचा गट बसलाय, छान वर्ग बसलेला आहे, तुमच्या सगळ्यांशी मला म्हणायचं की तुम्ही सर्वजण चांगले विद्यार्थी आहात, तर मी पुन्हा इंग्रजीत कोणतं प्रोनाउन वापरेन? यू ऑल आर गुड स्टुडंट. सो पुन्हा एकदा कोणतं प्रोनाउन वापरलं मी? यू. म्हणूनच हे यू सिंग्युलर मध्ये पण येतं आणि प्लुरल मध्ये पण येतं. क्लिअर? आता राहिला प्रश्न फक्त थर्ड पर्सनचा. थर्ड पर्सनला जर पुल्लिंगी असेल, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल, उदाहरणार्थ आपलं मागचं वाक्य होतं विराट इज गुड प्लेयर, ही लव्स प्लेइंग स्वीप. कोणतं प्रोनाउन वापरलं मी विराट बद्दल? ही. त्याच्याऐवजी मी असं म्हटलं की जेमिमा इज गुड प्लेयर, शी टेक्स ब्रिलियंट कॅचेस. काय घेते ती? खूप सुंदर कॅचेस घेते. तिच्याबद्दल कोणतं प्रोनाउन वापरलं मी? शी. आणि मी जर नपुसकलिंगी
ऑब्जेक्ट बद्दल कोणतं प्रोनाउन वापरणार असो तर ते कोणतं असणार आहे, थर्ड पर्सन इट. आता इथं आणखीन एक मजा आहे. जर प्लुरल असतील, अनेक लोकांबद्दल बोलायचं असेल, उदाहरणार्थ इंडियन क्रिकेट प्लेयर्स सगळ्यांबद्दल मला बोलायचंय, मी असं म्हटलं की इंडियन क्रिकेट प्लेयर्स प्ले व्हेरी गुड क्रिकेट, दे प्रॅक्टिस व्हेरी हार्ड. त्यांच्याबद्दल कोणतं प्रोनाउन वापरलं मी त्या सगळ्यांबद्दल, दे. सो थर्ड पर्सन प्लुरल साठी वापरलं गेलेलं प्रोनाउन. आय होप तुमच्या लक्षात हे आलेलं आहे. आता ही प्रोनाउन्स झाली, पण नाउन्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा बघा, मगाशी मी विराटचं नाव घेतलं, तेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव जेव्हा घेतो तेव्हा तो संवादात असतो का? म्हणजे मी तुमच्याशी बोलत असेल तर मी कसं म्हणेन, फॉर एक्झाम्पल तुमचं नाव आहे अमित, मी तुमच्याशी बोलताना म्हणेन अमित यू आर अ गुड स्टुडंट. मी काय म्हणलं तुमच्या लक्षात येतंय? अमित हे तुमचं नाव घेतलं, पण पुन्हा कॉमा देऊन मी प्रोनाउन वापरलंच. पण आपला एक मित्र आहे, काहीतरी नाव घेऊया, जीवन, त्याच्याबद्दल बोलत असताना आपण दोघं बोलतोय आणि त्याच्याबद्दल बोलतोय आणि मी म्हणलं जीवन इज अ गुड स्टुडंट. आता मी इथं कुठलं प्रोनाउन वापरलं का? नाही. म्हणजे जेव्हा नुसतं नाउन वापरलं जातं, मगाशी होतं विराट, जेमिमा, जीवन, नुसती नावं वापरली, कुठलंच प्रोनाउन नाही वापरलं, तेव्हा ते लोक संवादात नसतात. म्हणजे जेव्हा नाव वापरलं जाईल नुसतं, तेव्हा सुद्धा ते कुठलं असणार आहे वाक्य, थर्ड पर्सन बद्दल तुम्ही बोलत असणार आहात. म्हणून इथं आपण म्हणूयात सिंग्युलरचं नाउन, विराट, जेमिमा सिंग्युलरची नावं होती, ती थर्ड पर्सनची. आणि थर्ड पर्सन मध्ये अनेक व्यक्तींबद्दल आपण बोलणार असू जे आपल्या संवादात नाही, तर मी नावं कशी घेतली मगाशी आठवते, इंडियन क्रिकेट प्लेयर्स, अनेकांबद्दल बोललो, नाउन वापरलं. कसलं नाउन होतं? एकवचनी होतं का ते? नाही. कसलं होतं? अनेक वचनी नाव होतं. सो इथं म्हणूयात प्लुरल नाउन. सो तुम्हाला वाक्यामध्ये जर सिंग्युलर नाउन नुसतं दिसलं, त्याच्यासमोर कुठलंही प्रोनाउन नसेल, किंवा प्लुरल नाउन नुसतं दिसलं, त्याच्यासमोर कुठलंही प्रोनाउन नसेल, तर ओळखून जायचं की तो जो आपला सब्जेक्ट आहे तो कुठला असणार आहे, थर्ड पर्सनचा असणार आहे. यू दिसलं तर 100% सेकंड पर्सनचा आहे. जर आय वी दिसलं तर सब्जेक्ट कुठला आहे, फर्स्ट पर्सनचा आहे. ही शी इट दिसलं तरी थर्ड पर्सन आहे आणि दे दिसलं तरी पुन्हा थर्ड पर्सन. यातही पुन्हा सिंग्युलर आणि प्लुरल ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा एकदा रिवाइज करूया. फर्स्ट पर्सन म्हणजे जो बोलतोय तो, सेकंड पर्सन म्हणजे ज्याच्यासोबत बोललं जात आहे, आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्याच्याबद्दल बोललं जात आहे पण तो संवादात आपल्या सध्या नाही. तो तुमच्या शेजारी बसला असेल कदाचित, तुमची बहीण शेजारी बसली आणि मी तुमच्याशी बोलताना म्हटलं की युअर सिस्टर इज अ व्हेरी गुड स्टुडंट. काय केलं मी? तुमच्याशी बोललो, पण ती संवादात आहे का? नाही. मग तिच्याबद्दल पुढचं वाक्य वापरताना मी कोणतं प्रोनाउन वापरेन? शी स्टडीज व्हेरी वेल. कळतंय? सो तो शेजारी बसलाय, ऐकतोय वगैरे याच्याशी काही देणं घेणं नाहीये. इम्पॉर्टंट आहे त्याच्यासोबत बोललं जातंय का. त्याच्यासोबत बोललं जात नसेल पण त्याच्याबद्दल बोललं जात असेल तर तो कुठे जाणार आहे, थर्ड पर्सनला. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल. आणि पुन्हा सगळ्यात महत्वाची फायनल गोष्ट म्हणजे की पर्सन्स फिक्स नसतात प्रत्येक वाक्यात. बदलू शकतात. कारण बोलणारा बदलला की फर्स्ट पर्सन बदलला, ज्याच्यासोबत बोललं जातंय तो बदलला की सेकंड पर्सन बदलला, आणि ज्याच्याबद्दल बोललं जातंय तो बदलला, ती व्यक्ती बदलली की थर्ड पर्सन सुद्धा बदलला. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल. ओके, आता आपण नुकतंच काय पाहिलं की फर्स्ट पर्सन म्हणजे काय, सेकंड पर्सन म्हणजे काय आणि थर्ड पर्सन म्हणजे काय. आता आपण काय करणार आहोत की आपल्याला जर कॉन्व्हर्सेशन एखादं दिलेलं असेल तर त्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन कसा आयडेंटिफाय करायचा हे आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. एक कॉन्व्हर्सेशन समोर दिलेलं आहे, पहा ते वाचत जाऊयात आणि त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन आपण आयडेंटिफाय करायला सुरुवात करूया. कॉन्व्हर्सेशन आहे श्रेया आणि दिशाच्या मध्ये आणि पाहूयात कोण कोण काय काय बोलतं. श्रेया सेज आय एम गोइंग टू स्मिताज हाऊस आफ्टर स्कूल. तर या वाक्यामध्ये फर्स्ट पर्सन कोण, प्रश्न काय विचारायचा, बोलणारा कोण. कोण बोलतंय इथं, श्रेया बोलतीये, म्हटल्यावर फर्स्ट पर्सन कोण असणार, श्रेया. ऑब्वियस आहे, श्रेया इज हिअर फर्स्ट पर्सन.
आता पुढचा प्रश्न, सेकंड पर्सन कोण, कोणासोबत बोलते श्रेया? पुढच्या वाक्यात क्लिअर होत आहे आपल्याला, कोणासोबत बोलते श्रेया? दिशा सोबत. म्हटल्यावर दिशा कोण असणार आहे? सेकंड पर्सन. व्हेरी गुड, सोपं आहे हे. आता थर्ड पर्सन म्हणजे काय? आधी डेफिनेशन आठवून बघा. थर्ड पर्सन बद्दल आपण बोलताना असं म्हटलं होतं की ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय पण ती संवादामध्ये सहभागी नाही, अशा व्यक्तीला आपण थर्ड पर्सन म्हणतो. आता बघा, या कॉन्व्हर्सेशन मध्ये, या वाक्यामध्ये श्रेया कोणाबद्दल बोलतीये? स्मिताच्या घराबद्दल, स्मिताबद्दल बोलतीये थोडक्यात. पण स्मिता आहे का या कॉन्व्हर्सेशनचा पार्ट? किंवा स्मिताला उद्देशून हे वाक्य बोललंय का? पूर्ण कॉन्व्हर्सेशनचा पार्ट स्मिता आहे का नाही हा प्रश्नच नाहीये. हे वाक्य स्मिताला उद्देशून बोललंय का हा आपला प्रश्न आहे. बोललंय का? नाही. कोणाला उद्देशून बोललंय? दिशा. म्हणून दिशा कोण झाली? सेकंड पर्सन. पण स्मिताबद्दल तर बोललोय आपण, आणि ती संवादात पण नाही. संवादात नाही याचा अर्थ पूर्व कॉन्व्हर्सेशन मध्येच असायला पाहिजे नसायला पाहिजे असा प्रश्न नाहीये. तिच्याशी बोललं गेलंय का? नाही बोललं गेलेलं, पण तिच्याबद्दल बोललं गेलंय. म्हणून मग आपण स्मिताला काय म्हणतो आहोत? थर्ड पर्सन म्हणतो आहोत. आय होप थोडस क्लिअर व्हायला सुरुवात झाली असेल. आपण आणखी उदाहरण घेत जाणार आहोत, त्यातून तुम्हाला क्लॅरिटी वाढत जाणार. दुसरं वाक्य बघूयात आता. दिशा सेज, रिअली डू यू लाईक हर? दिशा बोललेली आहे म्हणजे दिशा कोण असेल बरं? आता करेक्ट आहे, फर्स्ट पर्सन. दुसरा आपल्याला शोधायचं सेकंड पर्सन. तर कोण आहे सेकंड पर्सन? ज्याच्यासोबत बोललं जातं ते. दिशा कोणासोबत बोलली हे वाक्य? कोणाला रिप्लाय केला तिनं? श्रेयाला. म्हटल्यावर सेकंड पर्सन कोण झाली? श्रेया. सो श्रेया इज सेकंड पर्सन. आता याच्यामध्ये थर्ड पर्सन कोण? कोणाबद्दल बोललं गेलंय? डू यू लाईक हर हा प्रश्न कोणाबद्दल आहे? हर हे प्रोनाउन कोणाबद्दल वापरलं गेलेलं आहे? ऑब्व्हियसली स्मिताबद्दलच वापरला गेलेला आहे. त्यामुळे या कॉन्व्हर्सेशन मध्ये आपण हर हे प्रोनाउन वापरतो आहोत. तो आपला थर्ड पर्सन आहे. म्हणजे बेसिकली पुन्हा एकदा कोण थर्ड पर्सन आहे? आपली स्मिता हीच आपली थर्ड पर्सन आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, प्रत्येक वाक्यामध्ये अख्ख्या एकच कॉन्व्हर्सेशन मध्ये प्रत्येक वाक्यानुसार फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन बदलू शकतो. ओके, अजून एक यातलंच आपण पुढे पाहूयात. श्रेया सेज, येस आय डू, शी हेल्प्स मी इन सायन्स. आता कोण बोलतंय पुन्हा एकदा? श्रेया. म्हणजे श्रेया कोण असणार आहे? आपली फर्स्ट पर्सन. हे सोपं आहे, हे आता ओळखता येते आपल्याला. सेकंड पर्सन कोण? ज्याच्यासोबत बोलता येते. कोणासोबत बोलतो आहे? श्रेया दिशा सोबत बोलते. सो सेकंड पर्सन पुन्हा एकदा कोण झाली? दिशा. ओके, इझी. आता प्रश्न पुन्हा, कोणाबद्दल बोलती आहे श्रेया? शी हेल्प्स मी इन सायन्स. हु इज हेल्पिंग दिशा श्रेया इन सायन्स? स्मिताबद्दल बोलती येते. म्हणजे पुन्हा एकदा इथे शी हे प्रोनाउन वापरलं गेलेलं आहे आणि ते कोणासाठी वापरलंय? स्मितासाठी. स्मिताबद्दल बोललं जात आहे म्हणून स्मिता काय झाली इथं? थर्ड पर्सन. सो इथं आपल्याला थर्ड पर्सनचे प्रोनाउन्स पण बघा लक्षात यायला सुरुवात होऊ शकते. अजून एक वाक्य बघूयात की तुम्ही करताय. तुम्ही करा, ट्राय करा. मी आणखीन एक कॉन्व्हर्सेशन आणलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आणखी डिस्कशन करू. पॉज करा, ही 3 वाक्य बघा, याच्यामध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन शोधायचा प्रयत्न करा. तुमचं झालं की मग इथून पुढे पुन्हा व्हिडिओ प्ले करा. मी आता सेकंड कॉन्व्हर्सेशन कडे जातो. बघा, दिस इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स. पहा, टीचर सेज, आय एम चेकिंग नोटबुक्स, आर यू रेडी विथ होमवर्क? पुन्हा प्रश्न, फर्स्ट पर्सन कोण? कोणाला म्हणायचंय फर्स्ट पर्सन? म्हणालो फर्स्ट पर्सन म्हणायचं आहे ज्याच्यासोबत बोललं जाते. सॉरी, कोणाला म्हणायचंय? करेक्ट, जो बोलतोय तो. जो बोलतोय तो कोण आहे? टीचर. सो फर्स्ट पर्सन कोण झाला? टीचर. इझी आहे हे, अतिशय सोपं आहे. आता कोणासोबत बोलतायत टीचर्स? तर तुम्ही म्हणाल सर इथं आसिफ दिसतोय आम्हाला, आसिफ सोबत बोलत असतील. पण विचार करा, खाली पुन्हा स्वरा पण काहीतरी उत्तर देते. याचा अर्थ आर यू रेडी विथ होमवर्क हा 1-2 लोकांना विचारला गेलेला प्रश्न असेल का? अजिबात नाही. हा कोणाला विचारलेला असणार आहे? करेक्ट, सगळ्या क्लासला विचारला गेलेला हा प्रश्न असणार आहे. त्यामुळं इथं सेकंड पर्सन कोण या प्रश्नाचं उत्तर आहे होल क्लास. हाच काय आहे? सेकंड पर्सन असणार आहे. आणि आता थर्ड पर्सन, असं इथं कोणी आहे का की ज्याच्याबद्दल बोललं गेलंय पण ते संवादात नाही? कोणच नाही असं. त्यामुळं या वाक्यामध्ये थर्ड पर्सन नाही. मगाचं कॉन्व्हर्सेशन पण बघा.
या कॉन्व्हर्सेशन मध्ये आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये थर्ड पर्सन जवळपास सापडत गेला होता. तुम्ही ही सोडवली असतील, यात पण बघा थर्ड पर्सन बहुतांश सगळ्या वाक्यांमध्ये आहे. पण आता हे आपलं पहिलं वाक्य असं आहे की ज्याच्यामध्ये थर्ड पर्सन नाही, आणि असायलाच हवा प्रत्येक वाक्यात थर्ड पर्सन, अशी आपली गरजही नाही. चला आता पुढचं वाक्य बघूया, त्याच्यात बघूयात फर्स्ट, सेकंड, थर्ड. आसिफ सेज, येस मॅम, आय हॅव डन माय होमवर्क बट शी हॅज नॉट फिनिश्ड हर्स. फर्स्ट पर्सन कोण? ऑब्व्हियसली आता तुम्हाला कळलेलं आहे, जो बोलतो तो आसिफ फर्स्ट पर्सन आहे. प्रश्न आहे सेकंड पर्सन कोण? पुन्हा एकदा कोणासोबत बोलला, कोणाला उत्तर दिलेलं आहे हे आसिफनं? मॅम ना उत्तर दिलंय. सो ऑब्व्हियसली सेकंड पर्सन कोण असणार आहे इथं? टीचर इज आवर सेकंड पर्सन. इझी. आता प्रश्न आहे थर्ड पर्सन कुणी आहे का? येस आहे. आता बघा आसिफ बोलताना पुढे वाक्य असं म्हणतो आहे, शी हॅज नॉट फिनिश्ड हर होमवर्क. हू शी? कोणाबद्दल बोलतोय तो? म्हणजे कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. आता संवाद, हे वाक्य तो कोणाला उद्देशून बोलतोय? मॅडमना. मग मॅडमनीच होमवर्क कम्प्लीट केलाय असं केलेलं नाही असं सांगतो का मॅडमना? तो नाही, तो तिसऱ्या कोणाबद्दल तरी बोलतोय. पहिला आहे तो बोलणारा, दुसरा म्हणजे ज्याच्यासोबत बोलतोय तो म्हणजे मॅडम सोबत. सो फर्स्ट सेकंड क्लिअर झालं. प्रश्न उरतोय तो म्हणतोय थर्ड पर्सन कोणतरी आहे व्यक्ती. क्लिअर आहे का? नाहीये, पण तिच्याबद्दल वापरलेले प्रोनाउन्स क्लिअर आहेत आपल्याला. हर्स, शी हे प्रोनाउन्स आपल्याला वापरलेले स्पष्टपणे इथं दिसत आहेत. सो शी, हर्स हे प्रोनाउन्स आपण वापरलेले थर्ड पर्सन बद्दल. पुढच्या वाक्यात क्लिअर होत आहे बघा कोण आहे ती. टीचर सेज, व्हाय हॅव यू नॉट फिनिश्ड स्वरा? म्हणजे आसिफ कोणासोबत कोणाबद्दल बोलत असणार आहे की होमवर्क केलेलं नाही? यू गेस्ट इट राईट, स्वराबद्दल. ऑब्व्हियसली तो इथं बोलत असणार आहे. म्हणजे इथं शी, हर्स हे कोणाबद्दल वापरलेले प्रोनाउन्स होते? स्वराबद्दल वापरलेले प्रोनाउन्स होते. स्वरा इथं आपली थर्ड पर्सन होती. आता या वाक्यात पुन्हा एकदा बघा बरं, फर्स्ट, सेकंड, थर्ड कोण आहे? व्हाय हॅव यू नॉट फिनिश्ड स्वरा. पुन्हा कोण बोललाय? टीचर. म्हणजे ते कोण झालं? फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन कोण? सेकंड पर्सन कोण असतो? त्याच्यासोबत बोललाय. कोणाशी बोलल्यात मॅडम? आता आसिफ सोबत बोलल्यात का? नाही. प्रश्न बघा कोणाला विचारलाय त्यांनी? स्वराला. आता मजा काय होते, बऱ्याचदा नाव दिसलं की आपल्या डोक्यात बसलेलं असतं, नाव दिसलं की ती व्यक्ती थर्ड पर्सनची असणार. पण असं नाहीये. मी समजा तुमच्याशी बोलताना म्हणालो की जीवन, यू आर गुड बॉय. आता मी तुमचं नाव घेतलं पण तुमच्याशीच बोलतोय की नाही? मजा काय होते बघा, जेव्हा मी नाव घेतो पण तुमच्याशी बोलत असेल तर नाव घेतल्यानंतर पुन्हा मी तुमच्याबद्दल एका प्रोनाउनचा वापर करतोय. मग असं माझ्या वाक्यात होतं जीवन, कॉमा, यू आर गुड बॉय. म्हणजे तुमच्याबद्दल पुन्हा यू हे प्रोनाउन मी वापरलं. या वाक्यात पण बघा, व्हाय हॅव यू नॉट फिनिश्ड स्वरा. स्वराचं नाव घेतलेलं आहे, करेक्ट आहे, पण लगेच म्हणून थर्ड पर्सन कडे जायचं नाही. स्वरा थर्ड पर्सन नाहीये का? कारण मॅडमनी तिच्याबद्दल हे प्रोनाउन पण वापरलंय यू. ट्रिक आहे बेसिकली ओळखण्याची की स्वरा ही थर्ड पर्सन नाहीये, तिच्या बरोबर मॅडम बोललेल्या आहेत. त्यामुळं फर्स्ट पर्सन मॅम आहेत ही इझी आहे, पण सेकंड पर्सन कोण आहे इथं? स्वरा आहे. मग थर्ड पर्सन कोण? कोणाबद्दल बोलले? स्वराबद्दल. लगेच स्वराला थर्ड पर्सन म्हणूया? नाही. आपली अट काय? थर्ड पर्सन साठी त्याच्याबद्दल बोललेलं हवं, पण तो संवादात नको. संवादात नको याचा अर्थ ते वाक्य त्याला उद्देशून बोललेलं नको. आता हे वाक्य मध्ये स्वराबद्दल बोललंय हे बरोबर आहे, पण हे वाक्य पण स्वरालाच उद्देशून बोललंय की. त्यामुळं स्वरा ही थर्ड पर्सन नाही, स्वरा ही आपली सेकंड पर्सन होती. आय होप तुम्हाला गोष्टी हळूहळू क्लिअर व्हायला सुरुवात झाल्या असेल. आता उरलेली 2 वाक्य करू शकाल तुम्ही? नक्की करू शकाल, मला खात्री आहे. थँक्यू.